नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स यामध्ये आपण पर्सेंटेज सुरू केलं होतं. पर्सेंटेज इन्क्रीज आपण काल पाहिलेलं आहे आणि आज त्याचा पार्ट 2 आहे. म्हणजे त्यातलेच प्रश्न आपण घेणार आहोत की पर्सेंटेज इन्क्रीज कसं केलं जातं आणि त्याचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह केले जातात. आपली जी बॅच आहे ती येत्या 8 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. सोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास ती तुमच्यासाठी 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. 8 सप्टेंबर पासून आपण काय करतोय, नवीन बॅच सुरू करतोय. तर पर्सेंटेज इंक्रीजचा फॉर्म्युला आपण पाहिला होता, इन्क्रीज व्हॅल्यू मायनस ओरिजिनल व्हॅल्यू डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यू इंटू 100. म्हणजेच फायनल जी व्हॅल्यू आहे त्यातून आपल्याला इनिशियल म्हणजे आधीची जी व्हॅल्यू आहे ते मायनस करायची आणि डिवायडेड बाय आधीची व्हॅल्यू इंटू 100 अशा पद्धतीच्या पर्सेंटेज फॉर्म्युलेचा आपण वापर केला होता. ठीक आहे. तर पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजे नक्की काय, तर फर्स्ट फाइंड द इन्क्रीज इन व्हॅल्यू. आपण किती इन्क्रीज झालं ते फाइंड करायचं, त्यानंतर ओरिजिनल क्वांटिटीने त्याला डिवाइड करायचं आणि मल्टिप्लाय बाय 100 करायचं, तेव्हा जाऊन आपलं उत्तर निघणार आहे. ठीक आहे. चला. The production of sugar in a firm increased from 400 tons to 700 tons after year. Find the percentage increase in the production of sugar. तर काय होतं आपला फॉर्म्युला? ठीक आहे. फायनल व्हॅल्यू 700 आहे, इनिशियल व्हॅल्यू आहे 400, त्यानंतर 400 गुणिला 100. ठीक आहे, अशा पद्धतीने ते करायचं आहे. 700 मधून 400 गेले तर 300 डिवाइड बाय 400 इंटू 100. किंवा 2 शून्य कटले, 300/4 म्हणजे किती होतात आहे, 75% होतात. आपलं उत्तर काय असणार आहे, 75% असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज इन्क्रीज काढतो आहोत. फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवाइड बाय इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. ठीक आहे. इनिशियल व्हॅल्यू काय होती, 400 वरून फायनल 700 पर्यंत गेलेलं आहे, म्हणून आपण 700 मायनस 400 केलेलं आहे. ठीक आहे. तर शुगर प्रोडक्शन इन्क्रीज बाय 75%. ठीक आहे. चला. प्रारंभिक मूल्य काय होतं, 400 टन, अंतिम काय होतं, 700 टन होतं. ठीक आहे. अंतिम मूल्य मायनस प्रारंभिक मूल्य डिवाइड बाय प्रारंभिक मूल्य इंटू 100 या फॉर्म्युलेने आपण जाणार आहोत. नंतर द हाईट ऑफ अ ट्री इन्क्रीज फ्रॉम 10 फीट टू 15 फीट आफ्टर अ इयर. फाइंड द इन्क्रीज इन इट्स हाईट. एका वर्षानंतर एका झाडाची उंची 10 फुटावरून 15 फूट झाली आणि त्यांच्या उंचीतील टक्केवारी शोधा. म्हणजे काय करायचं, 15 - 10 डिवाइड बाय 10 इंटू 100. म्हणजे 5 डिवाइड बाय 10 इंटू 100. ठीक आहे. 500 डिवायडेड बाय 10, 1 0 1 0 कटला म्हणजे किती, 50%. तर किती पर्सेंटची इन्क्रीज झालेली आहे हाईटमध्ये, 50%ची इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करत असतो. बघा सोल्युशन. द इनिशियल हाईट ऑफ द ट्री इज 10. फायनल हाईट ऑफ द ट्री इज 15 FT. युझिंग पर्सेंटेज फॉर्म्युला, फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवाइड बाय इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. ठीक आहे. 15 - 10 डिवाइड बाय 10 इंटू 100 आणि 5 डिवाइड बाय 10 इंटू 100 इज इक्वल टू 50%. देअरफॉर पर्सेंटेज इन्क्रीज इज 50% आहे. ठीक आहे. बघ, मराठी सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. द प्राइस ऑफ केन्स टॉय कार इन्क्रीज फ्रॉम 15 to 20. फाइंड द पर्सेंटेज इन्क्रीज इन द प्राइस युझिंग द पर्सेंटेज इन्क्रीज फॉर्म्युला. केनच्या खेळामधील कारची किंमत 15 वरून 20 झालेली आहे, तर टक्केवारी वाढ सूत्र वापरून किमतीत टक्केवारी शोधा. 20 - 15 डिवाइड बाय 15 इंटू 100. 5 डिवाइड बाय 15 इंटू 100. 500 डिवाइड बाय 15 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. 33.33%. किती किमतीत वाढ झाली आहे, 33.33%ची वाढ झालेली.
ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आन्सर काढतो आहोत. फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवाइड बाय इनिशियल व्हॅल्यू इंटू 100 या फॉर्म्युल्याने आपण उत्तर काढतो आहोत. ठीक आहे. नंतर व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन द रेंट ऑफ हाऊस इफ इन द मंथ ऑफ नोव्हेंबर इट वॉज 200 अँड इन द मंथ ऑफ मार्च इट्स 250. जर नोव्हेंबर महिन्याचे घराचे भाडे हे 200 असेल आणि मार्च महिन्याच्या 250 असेल तर घराच्या भाड्यात किती टक्के वाढ होईल? 250 मायनस 200 डिवाइड बाय 200 गुणिला 100. ठीक आहे. 200 200 न 200 कटले किती आलं मग? 25% आलेला आहे. किती टक्के वाढ झालेली आहे? 25% वाढ झालेली आहे. म्हणजे घराच्या भाड्यामध्ये 25% वाढ झालेली आहे. ठीक आहे. बघा, इनिशियल व्हॅल्यू होती 200, फायनल व्हॅल्यू 250. फायनल व्हॅल्यू ते केलं आपण 250 मायनस 200 हा ना, डिवाइड बाय 200 गुणिले 100. John worked for 40 hours in the month of February and 50 hours in the month of April. Find the percentage increase in the working hours of John. जॉनने फेब्रुवारी महिन्यात 40 तास आणि एप्रिल महिन्यात 50 तास काम केलं, तर जॉनच्या कामाच्या वेळेत टक्केवारी शोधा. सरळ आहे. 50 मायनस 40 डिवाइड बाय 40 इंटू 100. 10 इंटू 100 डिवाइड बाय 40. 40 किती आलेलं आहे आपलं उत्तर? 25% आलेलं आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय आलेलं आहे? पर्सेंटेज किती वर्किंग अवर्स मध्ये वाढलेलं आहे? 25% ते वाढलेलं आहे. है ना, कामाची वेळ 25% वाढलेली आहे. नंतर फाइंड द इन्क्रीज व्हॅल्यू इफ 650 इज इन्क्रीज बाय 61%. 61% सरळ लिहून घ्यायचं आपण इंटू 650. ठीक आहे. किती येणार? ते येणार 396.5. ठीक आहे. पण यामध्ये ते काय करावं लागेल? ऍड ऑन करावं लागेल. 650 प्लस 396.5 किती येणार आहे? ते येईल आहे 1046.5. 1046.5 या पद्धतीने ते येणार आहे. ठीक आहे. इन्क्रीज व्हॅल्यू याच्यामध्ये आपण काय करतोय आता? इन्क्रीज व्हॅल्यू काढून त्यात वाढ किती झाली आहे ते सांगतोय. म्हणजे काय करायचं? प्लस करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीचे आपण काल पण केले होते. बघा, परत एकदा फाइंड द इन्क्रीज व्हॅल्यू इफ 15,000 इज इन्क्रीज बाय 30%. कसं करायचं मग? 30% डिवाइड बाय 100 इंटू 15,000. 450 वाढ झालेली आहे. मग या 1,500 मध्ये आपल्याला 450 काय करावं लागेल? ऍड ऑन करावं लागेल. मग किती होतील? 1950 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इन्क्रीज व्हॅल्यूचे क्वेश्चन्स पाहतो. फाइंड द इन्क्रीज व्हॅल्यू इफ 3,600 इज इन्क्रीज बाय 12%. 12% आपण लिहितो 12/10 गुणिला 36. 200 ने 200 ने कटले. 12 गुणिला 36 करायचे 432. ठीक आहे. मग 3,600 मध्ये 432 ऍड करायचे. किती होतात? 4,032 होतात. हे काय आहे? एवढे वाढ केल्यास किती वाढ होईल हे आपण उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. फाइंड द इन्क्रीज व्हॅल्यू 5,500 इज इन्क्रीज बाय 10%. 10% आपण लिहितो अशा पद्धतीने आणि 5,500. 200 ने 200 ने कटले म्हणजे 550 है ना. त्यानंतर मग 5,500 मध्ये 550 आपण ऍड करू. किती होतात? 6,050 ही काय झालेलं आपली इन्क्रीज्ड व्हॅल्यू आलेली. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज इन्क्रीज पाहिलेलं आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण पर्सेंटेज डिक्रीजचे फॉर्म्युला आणि त्याचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामुळे नक्की फॉलो करा. येत्या 8 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.